पौलाचे करिंथेकरास पहिले पत्र अध्याय 11 वचन 1 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, संत पौल या ठिकाणी म्हणत आहे, जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, करिंथ येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौल स्वतःविषयी सांगत आहे की मी जसा ख्रिस्ताचा येशूचा अनुकरण करणारा आहे, म्हणजे मी जसा येशूला आपला आदर्श मानून त्याच्याप्रमाणे जीवन जगतोय, त्याचं अनुकरण करतोय, अगदी त्याप्रमाणे तुम्ही माझे अनुकरण करणारे असे व्हा. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हा फार महत्त्वाचा बोध आहे, फार महत्त्वाचा सल्ला आहे की आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करणारे असले पाहिजेत. आम्ही ख्रिस्ताला आमचा आदर्श मानून अगदी त्याच्याप्रमाणे जीवन जगणारे असले पाहिजेत. आम्ही त्याचं अनुकरण करणारे असले पाहिजेत, म्हणजे जसा तो आहे तसं आम्ही स्वतःला बनवत राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पौल स्वतःविषयी खात्रीने सांगू शकतो की जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणार आहे. पौलाने प्रभू येशूसाठी सगळं काही सोडलं होतं. त्याने आपल्या जीवनातल्या स्वतःच्या इच्छांचा, शरीराच्या इच्छांचा त्याग केला होता आणि तो येशूप्रमाणे स्वतःला बदलत होता. येशूप्रमाणे त्याने स्वतःला बदलण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता आणि हे त्याच्या जीवनातून अगदी स्पष्टपणे दिसत होतं की त्याचं जीवन येशूमय बनलं होतं. त्याच्या जीवनामध्ये कोणता गर्व नव्हता, त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता, त्याच्यामध्ये अशी कोणतीच वाईट भावना दिसत नव्हती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून तो स्वतःविषयी असं म्हणत आहे की जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया, 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 हालेलुया. आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांना मानत असतो. आपण वेगवेगळ्या लोकांना आपल्या जीवनामध्ये आदर्श मानतो आणि ज्यांना आपण आदर्श समजतो अगदी त्यांचं आपण अनुकरण करतो, म्हणजे त्यांच्याप्रमाणे बनण्याचा आपण प्रयत्न करतो. जेवढ्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि येशूवर विश्वास ठेवून जेवढ्यांनी पाप क्षमा मिळवलेली आहे त्या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर एकच आदर्श ठेवला पाहिजे आणि तो आहे आपला तारणारा मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिला, ज्याने आपल्यावर शेवटपर्यंत प्रेम व्यक्त केलं. आपल्यासमोर फक्त त्याचा आदर्श असावा आणि आपण त्याचे अनुकरण करणारे लोक असावे, म्हणजे आपण दिवसेंदिवस स्वतःला बदलत गेलं पाहिजे, स्वतःमध्ये परिवर्तन घडवत आणत राहिलं पाहिजे आणि आपण ख्रिस्तासारखे जगायला सुरुवात केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगामध्ये लोक अनेकांना आपला आदर्श समजतात आणि येशूवर विश्वास ठेवून पापक्षमा मिळवलेले विश्वासी लोकसुद्धा अनेकांना आपला आदर्श समजतात. तुम्ही कोणाला आपला आदर्श समजता ह्यावर तुमच्या आयुष्याचं यश किंवा अपयश अवलंबून आहे. तुम्ही कोणाचं अनुकरण करता यावर तुम्हाला देवाचे किती आशीर्वाद मिळणार हे अवलंबून आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून चुकीच्या व्यक्तीचं अनुकरण करत असाल तर तुम्हाला देवाचे आशीर्वाद कधीच मिळू शकत नाही. तर देवाच्या दृष्टीने योग्य अशा व्यक्तीला तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर त्यांचं तुम्ही अनुकरण करत असाल तर तुम्ही देवाचे लाडके बनू शकता आणि देवाचे आशीर्वाद मिळवू शकता. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लोकांना मोठ्या लोकांबद्दल नेहमी आकर्षण असतं. पण मोठे म्हणजे कशाने मोठे? पैशाने, श्रीमंतीने, मानसन्मानाने आणि शिक्षणाने. असे मोठे असलेले जे लोक आहेत त्यांचं आकर्षण अनेक लोकांना असतं आणि त्यांच्यासारखं बनण्याचा लोक प्रयत्न करतात. एखादा धनाढ्य माणूस दिसला की आपण म्हणतो किती श्रीमंत माणूस आहे, मला एक दिवस याच्यासारखं बनता आलं पाहिजे. एखादा सन्मानित प्रतिष्ठित माणूस दिसला की आपल्याला असं वाटतं की किती उच्च पातळीचा माणूस आहे, मला त्याच्यासारखं बनता आलं पाहिजे. आम्ही असल्या लोकांना आमचे आदर्श समजतो. इतकंच कशाला, कितीतरी लोक सिनेमातले हिरो आणि हिरोईनला आपला आदर्श समजतात आणि त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतात. जगातले श्रीमंत, जगातले उच्च शिक्षित, जगातले प्रतिष्ठित, मानसन्मान मिळवलेले लोक यांनी आपल्या जीवनामध्ये नाशवंत गोष्टी मिळवलेल्या आहेत. आणि जेवढे लोक त्यांना आपला आदर्श समजून त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात, ते सुद्धा नाशवंतच गोष्टीच्या मागे लागतात आणि त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या हाती काही लागत नाही आणि त्यांना योग्य फलप्राप्ती होऊ शकत नाही. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जर तुम्ही पापक्षमा मिळवलेली आहे, तर तुम्ही जगातले श्रीमंत, मानप्रतिष्ठित आणि जगातले उच्चपदस्थ अशा लोकांना आपला आदर्श ठेवू शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर एकच आदर्श असला पाहिजे, आपला प्रेमळ प्रभू आणि मुक्तिदाता येशू ख्रिस्त. आपल्या हृदयात ही इच्छा असली पाहिजे, मला माझ्या प्रभूसारखं बनायचं आहे. जसा माझा प्रभू आहे तसं मला बनायचं आहे. म्हणून तर संत पौल लिहित आहे, जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. आपण ख्रिस्ताचं आणि ख्रिस्ताच्या खऱ्या सेवकांचं अनुकरण करणारे असावं. खरे सेवक जे ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगत आहेत आणि ज्यांचं हृदय ख्रिस्ताप्रमाणे बनायला सुरुवात झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा पौल इथे असं म्हणत आहे की तुम्ही माझे अनुकरण करणारे बना, तेव्हा पौल स्वतःच्या भाषणाविषयी, त्याच्या विद्वत्तेविषयी, त्याच्या ज्ञानाविषयी किंवा त्याच्याकडे असलेल्या पवित्र आत्म्याच्या मोठ्या सामर्थ्याविषयी तो म्हणत नाही आहे, तर तो त्याच्या अंतःकरणाविषयी म्हणत आहे. पौल खूप मोठा विद्वान होता, त्याच्याकडे प्रचंड ज्ञान होतं, त्याच्या भाषणामध्ये खूप गूढ असं ज्ञान भरलेलं असायचं आणि त्याचबरोबर त्याच्याकडे फार मोठं सामर्थ्यसुद्धा होतं. कारण आपण प्रेषितांची कृत्येमध्ये वाचतो की देवाने पौलाला असं विशेष सामर्थ्याने भरलेलं होतं की पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी काढून ती आजारी लोकांवर नेऊन घातली म्हणजे आजारी लोक बरे व्हायचे आणि अशुद्धात्मे पळून जायचे. प्रचंड सामर्थ्याने भरलेला, महान सामर्थ्याने भरलेला असा हा ख्रिस्त शिष्य होता की याच्या अंगावर लोक कपडे आणून टाकायचे, रुमाल आणून टाकायचे आणि पुन्हा परत घेऊन ते नेऊन ते आजारी लोकांवरती टाकायचे. तेव्हा आजारी लोक बरे व्हायचे, अशुद्ध आत्मे निघून जायचे. एवढं महान सामर्थ्य पौलाकडे होतं. आपण असाही एक प्रसंग वाचतो की एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पौल एके रात्री मंडळीला भाषण देत असताना, प्रवचन देत असताना बराच उशीर झाला आणि पौलाचा उपदेश खूप लांबलचक झाल्यामुळे, खूप वाढल्यामुळे तिथे असलेल्या एका युतुक नावाच्या तरुण मुलाला झोप लागली, जो खिडकीवर बसला होता आणि झोपेच्या गुंगीत असताना तो वरून खाली पडला. ही त्यांची प्रार्थना सभा माडीवर चाललेली होती आणि हा तरुण मनुष्य वरून खाली पडला. जेव्हा लोक बघायला आले तेव्हा तो मेलेला असा दिसला. परंतु लगेच पौल तिकडे आला आणि पौलाने त्याच्यावर पाखर घातली. ह्या पौलामध्ये एवढं मोठं सामर्थ्य देवाने दिलं होतं की हा जो मेलेला तरुण होता त्याने देवाच्या सामर्थ्याने क्षणात जिवंत करून त्यांना सुपूर्द केला.
पौलाकडे मोठं देवाचं सामर्थ्य होतं. ज्ञान आणि सामर्थ्य दोन्ही गोष्टी एकाच वेळेला या ख्रिस्त शिष्याकडे होत्या. पण आता जेव्हा तो असं म्हणतोय की तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा, तेव्हा तो त्याच्या उपदेशाविषयी किंवा त्याच्या सामर्थ्याविषयी म्हणत नाही आहे, तर त्याच्या अंतःकरणाविषयी म्हणत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौलाला हे सांगायचं आहे की जसं माझं हृदय आहे तसं तुमचं हृदय बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण चर्चमध्ये येशूवर विश्वास ठेवणारे असे लोक आहेत जे देवाच्या सेवकाचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. पण ते कसलं अनुकरण करतात? त्यांच्या प्रवचनाची स्टाईल, प्रवचन देण्याची पद्धत, प्रार्थना करण्याची पद्धत, लोकांसाठी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची पद्धत, ते अनुकरण करतात. कशाचं? देवाच्या सेवकाच्या बाह्य गोष्टीचं. प्रवचनाची स्टाईल, प्रार्थनेची स्टाईल, लोकांवर हात ठेवण्याची स्टाईल, या असल्या गोष्टीचं अनुकरण काही कामाचं नाही आहे. कारण देव बाहेरच्या गोष्टी बघत नाही, देव हृदय बघतो. तुम्ही जर येशूमध्ये वाढत आहात आणि तुम्ही जर येशूचं अनुकरण करणारे लोक आहात, तर हे तुमच्या प्रवचनातून जास्त दिसणार नाही, तुमच्या जीवनातून जास्त दिसेल. मी तुम्हाला किती भारी उपदेश करते हे महत्त्वाचं नाही आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये कशी वागते हे महत्त्वाचं आहे. माझ्या उपदेशामुळे निश्चितपणे तुम्हाला देवाचा स्पर्श होईल आणि निश्चितपणे देव तुमचं हृदय बदलेल. परंतु मी देवासमोर कशी वागते किंवा देवासमोर माझं जीवन कसं आहे ते देवासाठी जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर लोकांना आम्ही शिकवणार की हे करू नका, ते करू नका, हे करा, ते करा, आणि आम्ही मात्र स्वतः त्याप्रमाणे वागणार नाही. पौलाचं जीवन तसं नव्हतं. पौल लोकांना निस्वार्थीपणे जगायला, प्रेम करायला, क्षमा करायला, नम्रपणे वागायला शिकवत होता. ख्रिस्तासारखं जीवन जगायला शिकवत होता. आणि हे सगळं शिकवल्यानंतर तो स्वतः जाऊन मात्र चैन विलासात, सुखविलासात राहून मौज मजेचं जगिक जीवन जगत नव्हता. असं होत नव्हतं की पौल मोठमोठी भाषणं देत होता, मोठमोठं ज्ञान लोकांसमोर प्रकट करत होता आणि नंतर जाऊन अगदी चंगळवादामध्ये, चैन विलासात जीवन जगत होता. जर तसं त्याचं जीवन असतं तर त्याला हे बोलायचा मुळीच अधिकार मिळाला नसता की जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझं अनुकरण करणारे व्हा. हा अधिकार पौलाला मिळाला कारण त्याने फक्त लोकांना शिकवलं नाही, तो स्वतः तसं जगला. ख्रिस्तासारखं जीवन तो जगला. ख्रिस्ताच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघतोय निस्वार्थीपणा. प्रभू येशू जो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू होता आणि त्याने सगळे गौरव सोडून स्वतःला रिकामं केलं पापी माणसाला वाचवण्यासाठी. तो रिकामा होऊन मानव बनून या जगामध्ये आला. कोणताही स्वार्थ नसताना, कोणताही स्वार्थ किंवा कोणताही स्वतःचा फायदा बघण्यासाठी तो या जगात आला नाही, तर पूर्णपणे मानवाच्या हितासाठी तो या जगात आला. जेव्हा आपण जगामध्ये असतो तेव्हा आपण स्वार्थी असतो, नेहमी फक्त स्वतःचाच विचार करतो. आणि जेव्हा आपण येशूमध्ये येतो तेव्हासुद्धा हा स्वार्थ लवकर निघून जात नाही, कारण तो आपल्या आत्म्याला एवढा चिकटलेला असतो की तो लवकर मोकळा होत नाही आणि लवकर आपल्यापासून दूर जात नाही. म्हणून विश्वासणारे लोकसुद्धा दुसऱ्याचं भलं बघत नाही, स्वतःचंच भलं बघतात. येशू ख्रिस्त स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असतानाही, गौरवाचा प्रभू असतानाही त्याने सगळं काही सोडलं, स्वतःला रिकामं केलं. तो या जगामध्ये एका नम्र मानवासारखा राहिला आणि त्याने स्वतःला एवढं नम्र केलं की यशया संदेष्ट त्याच्या बाबतीत असं लिहितोय की वधावयास नेत असलेल्या कोकरासारखा आणि लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो गप्प राहिला. त्याचे हालहाल झाले तरी त्याने तोंड उघडलं नाही. त्याने एवढं दुःख सोसलं, एवढा अपमान सोसला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा अपमान हा शब्द येतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे की अनेक वेळेला आपल्याला ही गोष्ट सहन होत नाही. अगदी छोटासा जरी कोणी आपला अपमान केला तरी आपल्याला सहन होत नाही.
तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू, गौरवाचा प्रभू असतानाही त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं आणि तो शांत राहिला. त्याच्या गालावर चपराका मारण्यात आला आणि तो शांत राहिला. अजून तरी येशूसाठी आपल्या तोंडावर कोणी थुंकलेलं नाही आहे आणि येशूसाठी कदाचित अजून आपल्या गालावर चपराका बसलेल्या नाही आहेत. तो गौरवाचा प्रभू असताही त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं आणि तो शांत राहिला. तो जर चवताळून उठला असता आणि बोलला असता की या क्षणाला तुम्ही नष्ट व्हाल, त्याच्यासमोरची सगळी माणसं राख रांगोळी झाली असती. एका क्षणात तो बोलू शकला असता आणि फक्त त्याच्या समोर त्याची चेष्टा करणाऱ्या लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगातल्या लोकांना तो एका क्षणाला नष्ट करू शकत होता. त्याने स्वतःला नम्र आणि लीन केलं होतं आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे येशू तुम्ही आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. फार महत्त्वाचं वचन प्रभूने सांगितलेलं आहे, माझ्यापासून शिका. काय शिका? माझी सौम्यता, माझी लीनता. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझ्यापासून तुम्ही शिका. तो गौरवाचा प्रभू असताही जेव्हा त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं त्याने कसं सहन केलं, त्याच्या गालावर चपराका मारल्या गेल्या त्याने कसं सहन केलं, त्याचे डोळे बांधले गेले आणि त्याला सांगण्यात आलं की तू अंतर्ज्ञानाने सांग की तुला कुणी मारलं. किती चेष्टा! त्याला माहिती नव्हतं का की त्याला मारणारे कोण आहेत, त्याला छळणारे कोण आहेत? पण यशया संदेष्ट जसं वर्णन करतोय की वधावयास नेत असलेल्या कोकरासारखा तो गप्प राहिला. लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो शांत राहिला. त्याचे हाल हाल झाले तरी त्याने तोंड उघडलं नाही. क्रूसावर तडफडत तडफडत त्याने प्राण सोडला, पण शेवटपर्यंत मुखातून कुणाला शाप दिला नाही. शेवटपर्यंत कुणासाठी अपशब्द काढले नाहीत. शेवटपर्यंत कुणाला वाईट बोलला नाही. उलट मरतेवेळी सगळ्या छळणाऱ्या आणि मारणाऱ्यांसाठी प्रार्थना केली, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही आहे. प्रभू म्हणाला, मी जो मनाचा सौम्य व लीन त्या माझ्यापासून तुम्ही शिका. पौल म्हणतोय, जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात. तुमच्यातला स्वार्थ निघून गेलेला आहे का? तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात. तुमच्यातला गर्व मेलेला आहे का? की अजूनही तुमच्यामध्ये मीपणा जिवंत आहे? आपल्यातला मीपणा गेला पाहिजे आणि आपल्यामध्ये ख्रिस्त जगला पाहिजे. आपल्यातला स्वार्थ गेला पाहिजे आणि आपण स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगण्यामध्ये काय मोठा आनंद आहे. सगळे स्वतःसाठी जगतात आणि कुत्र्या मांजरासारखे मरून जातात. स्वार्थ आम्हाला अधोलोकाच्या तळाशी नेऊन सोडतो. पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो देवाचा लाडका होतो, कारण ती देवाची इच्छा आहे, ती देवाची आज्ञा आहे. तो स्वतः तसाच आहे. त्याने दुसऱ्यांसाठी म्हणजे पापी मानवासाठी स्वपुत्राला या जगात पाठवलं. येशू ख्रिस्त क्रूसावर तडफडत असताना म्हणाला, हे माझ्या बापा, हे माझ्या बापा, तू माझा त्याग का केलास? येशू ख्रिस्त दुःख सहनाच्या अगोदर गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना म्हणाला की हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे कर. का स्वर्गीय पित्याने स्वतःची इच्छा पूर्ण केली? का प्रभू येशूला पापी मानवजातीचा दुःखाचा प्याला प्यावयास लावला? कारण त्याने स्वार्थ बघितला नाही, तर त्याने पापी मानवावर खरं प्रेम केलं. खरं प्रेम. जो कोणी येशूचा आहे तो स्वार्थी असू शकत नाही. ज्याने येशूला आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवलेला आहे आणि जो येशूचं अनुकरण करत आहे तो स्वार्थी असू शकत नाही. पौल प्रभू येशूची ओळख झाल्यानंतर त्याने सगळं काही सोडलं इथपर्यंत की तो अविवाहित राहिला आणि त्याने येशूचं कार्य केलं. गावागावात नगरानगरात फिरला. त्याने त्याच्या संकटाविषयी लिहिलेलं आहे. त्यात म्हटलेलं आहे किती वेळा त्याची उपासमार झाली.
किती प्रचंड कष्ट त्याला घ्यावे लागले. हे सगळं त्याने स्वतःसाठी केलं नाही आहे. जर त्याला स्वतःचं जीवन जगायचं असतं तो लग्न करून कुटुंब बनवून स्वतःचं जीवन जगूच शकला असता. पण जे काही त्याने केलं ते त्याने दुसऱ्यांसाठी केलं. जसा ख्रिस्त दुसऱ्यांसाठी जगला, पौलही दुसऱ्यांसाठी जगला. आणि म्हणून पौल म्हणतोय की जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपलं हृदय बदलत नाही, जोपर्यंत आपल्या हृदयातला स्वार्थ, गर्व, द्वेष निघून जात नाही आणि जोपर्यंत आपण दुसऱ्यांवर खरं प्रेम करायला सुरुवात करत नाही, जोपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपण ख्रिस्ताचं अनुकरण करणारे बनलेलो नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ताचं अनुकरण करा. येशूचे जे मोठे शिष्य आहेत, जे खरोखर येशूच्या वचनांप्रमाणे वागतात, त्यांच्याकडे बघा. जगातले लोक जे श्रीमंत आहेत, प्रतिष्ठित आहेत आणि जगात मान सन्मान मिळवलेले आहेत, त्यांच्याकडे बघू नका. ते लयास जातील. तुम्ही जेव्हा विचार करता मला कुणासारखं जीवन जगलं पाहिजे, तेव्हा सगळ्यात पहिला आदर्श प्रभू येशूचा डोळ्यासमोर ठेवा. आणि त्यानंतर येशूच्या वचनांप्रमाणे चाललेले जे प्रभूचे शिष्य आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष लावा. त्यांच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलांना सिनेमातले हिरो आणि हिरोईन कोण आहेत त्यांची नावं तोंडपाठ आहेत आणि त्यांच्यासारखी ते ॲक्टिंग करून दाखवतात, त्यांच्यासारखे नाचतात, यात धन्यता मानू नका. तुमच्या मुलाला देवावर विश्वास ठेवणारा नीतिमान अब्राहम कोण होता हे माहीत असलं पाहिजे आणि तसं जगायला त्याने प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या मुलाला देवावर प्रेम करणारा आणि देवासाठी वेडा झालेला दावीद कोण होता ते माहीत असलं पाहिजे आणि दाविदासारखा तो देवासाठी वेडा बनला पाहिजे. तुमच्या मुलाला अनपढ अशिक्षित पेत्र कोण होता आणि तो एवढा प्रभावी शिष्य कसा बनला ते माहीत असलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण करणारा तो झाला पाहिजे. आम्ही स्वतः आणि आमची मुलं बाळं येशूचं आणि येशूच्या खऱ्या लोकांचं अनुकरण करणारी असायला पाहिजेत. म्हणजेच आमचं हृदय बदलत गेलं पाहिजे. आमच्या हृदयातला स्वार्थ गेला पाहिजे, राग गेला पाहिजे, द्वेष गेला पाहिजे. किती वेळा आम्ही दुसऱ्यांचा राग बाळगतो. 10 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले तरी आम्ही विसरत नाही. त्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये राहतात. प्रेम करणं आम्ही कधीचेच विसरून गेलेलो आहोत. आज जगाकडे बघा, कुटुंब एकत्र राहताना दिसत नाही आहेत. 2 भाऊ जोपर्यंत लग्न होत नाही आहे प्रेमाने राहतात. एकदा त्यांचं लग्न झालं की ते एकमेकांना सहन होत नाही आहेत. प्रत्येकाला आपापली वेगळी चूल बरी वाटते. माझं वेगळं शिजलं पाहिजे, मला वेगळं करून खायचं आहे. भयंकर स्वार्थ. लोकांना स्वार्थामध्ये आनंद वाटतोय. पण ज्याने येशूला ओळखलेला आहे आणि जो येशूप्रमाणे बनायला लागलेला आहे त्याला कधीही असल्या गोष्टीमध्ये आनंद वाटू शकत नाही. तो स्वतःला बदलत राहील. प्रभूच्या एका मोठ्या सेवकाने सांगितलेली घटना आहे. भारतातले फार मोठे देवाचे सेवक आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांच्या प्रवचनात सांगितलेली घटना आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी ते कारने कुठेतरी जात होते आणि जात असताना अचानक एक सायकलस्वार त्यांच्यासमोर आडवा आला आणि दुर्घटना, अपघात होता होता टळला. या देवाच्या सेवकांना प्रचंड राग आला की अचानक हा माणूस मध्ये आला. जर थोडीशी चूक झाली असती तर मोठा अपघात झाला असता. आणि म्हणून रागापोटी त्यांनी कार थांबवली आणि कारची काच उघडून हात बाहेर काढला या माणसाला एक जोरात थापड मारण्यासाठी. ते म्हणतात, मला एवढा भयंकर राग आला होता की मला राहावलं नाही. मी असा विचार केला, मी एक तरी थापड या माणसाला मारणार आहे. आणि म्हणून त्यांनी कारची काच उघडली. सायकलस्वार बाजूलाच होता. परंतु जेव्हा त्यांनी काच उघडून आपला हात बाहेर काढला तेव्हा या सायकलस्वाराने देवाच्या सेवकाला ओळखलं आणि तो लगेच म्हणाला की ब्रदर तुम्ही आहात का, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि जो हात त्यांनी बाहेर काढला होता तोच हात त्या माणसाने डोक्यावर ठेवला. तेव्हा हे देवाचे सेवक म्हणतात, मला अतिशय शरमल्यासारखं झालं की मी जो हात कारमधून बाहेर काढला होता त्याला मारायला, तोच मला त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला आशीर्वाद द्यावा लागला. मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही.
मला एवढूसा राग सहन झाला नाही किंवा एवढूशा रागावर मला नियंत्रण ठेवता आलं नाही, तो मध्ये आला म्हणून मी संतापाने त्याला मारण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे देवाचे फार मोठे सेवक आहेत, फार सुंदर प्रवचनं देतात आणि त्यांनी स्वतः त्यांच्या प्रवचनात सांगितलेली ही घटना आहे. देवाला आमचं बदललेलं हृदय हवं आहे. आम्ही स्वतःला बदलत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर आदर्श असायला पाहिजे ख्रिस्ताचा आणि खऱ्या ख्रिस्त शिष्यांचा. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं काही लोक देवाच्या सेवकांकडे या नजरेने बघतात की हा सेवक एवढा यशस्वी का झालेला आहे, मग तो प्रवचन कोणत्या प्रकारे देतो, मग तो प्रार्थना कोणत्या प्रकारे करतो. किती जण आणि किती पॅस्टर्स आणि काही देवाचे छोटे छोटे सेवक ब्रदरांना नेहमी विचारायचे की तुम्ही कशी प्रार्थना करता, तुम्ही किती वेळ प्रार्थना करता, तुम्ही किती वेळ बायबल वाचता. तेव्हा अशा सगळ्या प्रश्नांना ब्रदर नेहमी हसायचे आणि ब्रदर असं उत्तर द्यायचे, मी किती प्रार्थना करतो आणि किती बायबल वाचतो ते महत्त्वाचं नाही आहे, माझं हृदय देवासमोर कसं आहे ते महत्त्वाचं आहे. देव आपल्या हृदयाची क्वालिटी बघतो. हृदय कसं आहे, हृदय बदललेलं आहे का. ब्रदरांचं यश बघून, त्यांच्याकडे असलेलं सामर्थ्य, ज्ञान आणि त्यांच्याद्वारे हजारो लाखो लोक ख्रिस्ताकडे वळत आहेत, हे बघून जे छोटे छोटे देवाचे सेवक होते त्यांना असं वाटायचं की ब्रदर खूप उपवास करत असतील, खूप प्रार्थना करत असतील, खूप बायबल वाचत असतील आणि म्हणून त्यांचं कार्य एवढं यशस्वी होतं. आणि म्हणून नेहमी त्यांना विचारलं जायचं की तुम्ही किती उपवास करता, तुम्ही किती प्रार्थना करता, तुम्ही किती बायबल वाचता. आणि ब्रदर नेहमी सांगायचे, देव हृदय बघतो, देव अंतकरण बघतो. तुम्ही 3 तास गुडघ्यावर प्रार्थना केली, रोज 3 तास न चुकता गुडघ्यावर प्रार्थना केली, पण तुम्ही महास्वार्थी व्यक्ती आहात. तुम्ही दुसऱ्याचं हित बघत नाही, नेहमी स्वतःचा फायदा बघता. तुम्ही 3 तास गुडघ्यावर प्रार्थना करता, पण तुम्हाला तुमचा अपमान थोडासुद्धा सहन होत नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही 3 तास जी प्रार्थना करताय ती प्रार्थना तुम्हाला यशस्वी करू शकत नाही आहे, कारण देवाला बदललेलं हृदय हवं आहे. तुमचा स्वार्थ गेलेला नाही आहे, तुमच्यातल्या वाईट प्रवृत्ती गेलेल्या नाही आहेत, तुमच्यातला गर्व गेलेला नाही आहे, तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करणारे लोक बनलेला नाही आहात, दुसऱ्यांसमोर नम्र झालेले लोक बनलेला नाही आहात. आणि मग तुम्ही 3 तास गुडघे टेकून प्रार्थना करा की आठवड्यातून 3 वेळा उपवास करा, यश काही दिसत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असे लोक देवाचे लाडके असतात आणि असे लोक देवाचे आशीर्वाद मिळवतात जे आपल्या हृदयाचं खरं परिवर्तन करतात आणि ख्रिस्ताप्रमाणे स्वतःला बदलत राहतात. येशूचे शब्द लक्षात ठेवा, मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. येशू सांगतोय, माझ्यापासून शिका. तुम्ही कुणाकडून शिकत आहात? तुमचं ज्ञान कुठून आहे? माझ्याकडून शिका, माझ्यापासून शिका असं येशू सांगतोय. म्हणजे काय शिका? माझी नम्रता, माझी सौम्यता, ख्रिस्ताची नम्रता, ख्रिस्ताची सौम्यता, ख्रिस्ताच्या हृदयातलं खरं प्रेम हे आम्हाला आमच्यामध्ये आणता आलं पाहिजे. आम्हाला स्वतःमध्ये खरा बदल करता आला पाहिजे. आणि म्हणून पौल जो येशूमय बनला होता आणि जो येशूप्रमाणे निस्वार्थी जीवन जगत होता, जो दुसऱ्यांसाठी जगत होता, ज्याला स्वतःचं काही जीवनच नव्हतं, जो पूर्णपणे दुसऱ्यांसाठी समर्पित झालेला होता, तो पौल म्हणतोय की जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. म्हणजे काय करा? आपलं हृदय बदला. तुम्ही पण निस्वार्थी बना, नम्र बना, दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक बना, सहनशील लोक बना. देवाला आवडेल असं तुमचं हृदय बनवा, ज्यामुळे तुम्ही देवाचे लाडके व्हाल आणि देवाचे आशीर्वाद भरभरून मिळवाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थना करणं आवश्यक आहे, देवाची वचनं वाचणं आवश्यक आहे, पण या सगळ्याहून महत्त्वाची गोष्ट देवासाठी हृदय महत्त्वाचं आहे. तुमची 3 तासाची प्रार्थना किंवा तुमचं तासनतास चाललेलं बायबल वाचन याहीपेक्षा देवाला महत्त्वाचं तुमचं हृदय वाटतं. ते बदललं पाहिजे, त्याच्यातला स्वार्थ गेला पाहिजे
आणि या शेवटच्या काळात आपण बघत आहोत जगामध्ये प्रचंड स्वार्थ वाढलेला आहे. चर्चच्या आतमध्ये पण लोक स्वार्थी बनलेले आहेत, प्रचंड स्वार्थी. सगळे फक्त स्वतःचं भलं बघतात, दुसऱ्याचा विचार कोणी करत नाही. सगळ्या गोष्टीत माझं माझं आणि माझं बघतात. जर तुम्ही स्वार्थी असाल तर तुम्ही अजूनही येशूला ओळखलं नाही आहे. कारण ज्याने स्वतःचं काहीही हित न बघता पाप्यांसाठी आपलं बलिदान केलं, त्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवताय असं तुम्ही सांगताय आणि स्वार्थी जीवन जगताय, याचा अर्थ तुम्ही येशूला अजूनही ओळखलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नम्र बना, सौम्य बना, मनाचा कठोरपणा काढून टाका, स्वार्थ काढून टाका, प्रेम करणारे लोक बना, ख्रिस्तासारखे बना. म्हणजे हृदय बदला. जर हृदय बदललं तर आपण देवाचे लाडके होऊ आणि तो आपल्याला भरभरून आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.